खरं म्हणजे हा प्रश्न जो आहे तो संच मान्यतेच्या बाबतीतला आहे आणि मंत्री महोदय तुम्ही तरुण आणि तुम्ही शिक्षणाशी संबंधित असल्यामुळे अनेक अपेक्षा तुमच्याकडून होत्या, परंतु त्या अपेक्षा काही खऱ्या होताना दिसत नाहीत। गेल्या अधिवेशनात सुद्धा आपण आश्वासन दिलं होतं की या बाबतीमध्ये आम्ही बैठक घेऊ। दुसरं अधिवेशन आलं, बैठक झाली नाही। बैठक लागली दादा भुसे साहेबांकडे, पण ती बैठक होऊ शकली नाही। मी स्वतः त्या बैठकीला हजर होतो। सभापती महोदय, एकतर या संबंधी माननीय न्यायालय नागपूर खंडपीठानं महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ याचिकाकर्ते होतं। ही संपूर्ण राज्याची याचिका सभापती महोदय, आणि या आदेशाला स्थगिती द्यावी मंत्री महोदय। कोणत्या? 15 मार्च 24च्या म्हणून कोर्टात गेलेले। कोर्टानं जैसे ते परिस्थिती म्हणून निकाल सुद्धा दिला सभापती महोदय। पण आपले काही अधिकारी मंत्री महोदय, त्यांची नावं मी सांगेल आपल्याला, की पाठ बडवून घ्यायच्या मार्गावर आहेत की आम्ही किती सरकारचे पैसे वाचवतोय, आम्ही किती शिक्षक जास्तीचे होते। शेवटी ही आम्ही विद्यार्थ्यासाठी मानतोय। विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे, विद्यार्थी आमचं दैवत आहे, त्याला शिक्षक मिळाला पाहिजे ही भूमिका सभापती महोदय आम्ही मानतोय। मग कोर्टापेक्षा शासन मोठं झालं का? आता न्यायालयानं स्थगिती दिलेली असताना सुद्धा आपण आश्वासन दिलं सभागृहामध्ये की बाबा हा 15 मार्चचा जो शासन निर्णय निघालेला आहे त्याच्यामध्ये इथं सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदार तुमच्याकडे निवेदन दिले की आमच्या भावना समजून घ्या, याच्यामध्ये बदल करू, आपण बसू, चर्चा करू आणि सर्वसमावेशक शासन निर्णय व्हावा ही आमची भूमिका। आम्ही काय पूर्णपणे रद्द करा असंही म्हटलेलं नव्हतं, पण ते होऊ शकलं नाही मंत्री महोदय। आता दुसरं शैक्षणिक वर्ष सुरू झालं, आता आपण लगेच जे अतिरिक्त झालेत त्यांचं समायोजन करा म्हणताय। आता आपण अट शिथिल केली, त्याबद्दल अंशतः अभिनंदन मी तुमचं करतो। परंतु आता उच्च न्यायालयाने जी स्थगिती दिली, पुन्हा आपल्या संचालकांनी काय पत्र काढलं 25 मेला की प्रश्नावर येतोय ते हे सभापती महोदय, हा महत्वाचा विषय आम्ही वारंवार सभागृहात का आणतोय? प्रश्न सुटत नाही म्हणून आणता सभापती महोदय, तुम्ही न्याय दिला पाहिजे आम्हाला। आणि म्हणून आता 25 मेला संचालकांनी पत्र काय काढलं मंत्री महोदय की हा निर्णय फक्त अमरावती आणि नागपूर पुरता मर्यादित आहे। असं नाही मंत्री महोदय, निर्णयाची कॉपी माझ्याकडे आहे, राज्याच्या बाबतीत हा निर्णय आहे, त्यामुळं त्या निर्णयानुसार ही संच मान्यता आहे ती स्थगित झाली पाहिजे आणि तोपर्यंत एकाही शिक्षकाला अतिरिक्त न करता समायोजन त्याचं होता कामा नये, ही भूमिका तुम्ही घेणार का? आणि आता दुसरा विषय समोर आला, आम्ही तुम्हाला ओरडून सांगतोय की कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अनेक ऑप्शनल विषय असतात, त्यामुळे ऑफलाईन संच मान्यता पाहिजे होती, आपण ऑनलाईनचा घाट घातलाय। आता जवळपास ज्यांची सेवा 27 वर्ष झाली तो माझा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक अतिरिक्त ठरवलाय तुम्ही, म्हणजे 27 वर्ष पूर्ण वेळ काम करतोय त्याला तुम्ही अतिरिक्त ठरवलेला आहे, त्याला तुम्ही अर्धवेळ केलंय। हा कुठला नाही, आज सुद्धा नागपूर कार्यालय उच्च शिक्षण कार्यालयासमोर उपसंचालकांसमोर धरणे होत आहे, छत्रपती संभाजीनगरला होतं। सभापती महोदय, म्हणून माझा मंत्री महोदयाला या माध्यमातून अतिशय स्पेसिफिक आणि मुद्द्यातून प्रश्न आहे की शेवटी आपल्याला हे पुढे न्यायचंय, आम्ही याला विरोध म्हणून विरोध करत नाहीत, याच्यामधून मार्ग काढायचा आहे। म्हणून साठी तुम्ही ज्या शिक्षक संघटना असतील, जुकटासारखी महत्वाची संघटना एकच आहे राज्यात जी 45,000 शिक्षकाचं प्रतिनिधित्व करते, त्यांना सोबत घेऊन कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाबतीतल्या संच मान्यतेचा प्रश्न आणि या माध्यमिक प्राथमिक शाळेच्या संच मान्यतेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेऊन हा निकाल लागेपर्यंत समायोजनाची प्रक्रिया थांबवून आपण करणार का? आता माझा मुद्देसूद प्रश्न आहे।